LS मराठीमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. थायलंडमधील शाळेत गोळीबार. गोळीबारात 8 जणांचा मृत्यू. आजी आजोबांना संपवून 8वीतील मुलगा शाळेत. बेछूट गोळीबारात 6 ठार. शिक्षक विद्यार्थ्यांची पळापळ. भाजप नेते विजय चौधरी यांना अटक. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी कारवाई. महिला नेत्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप. प्रशांत किशोर यांना राजकीय रणनीतिकार म्हणून नेमलं नाही. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट फक्त औपचारिक. सुनील तटकरेंकडून स्पष्टीकरण. अमित भाईंचा राजीनामा मागणं चुकीचं. अमित भाईंनी देशातील नक्षलवाद संपवला. दिल्लीतून उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. इथेनॉल प्रकरण तापलं. इथेनॉलचा मुद्दा देशभरात उभा करणार राहुल गांधी यांचं वक्तव्य. रवी राणांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं. भाजपकडून रवी राणांना जोरदार प्रत्युत्तर. चुकीच्या माणसाला निवडलं होतं देशमुखांचा टोला. आता बातम्या विस्ताराने. नमस्कार, मी संदीप. पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. परदेशात उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून तरुण तरुणींना जाळ्यात ओढलं जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. परदेशात नेऊन महिलांना जबरदस्तीनं देह विक्रीस भाग पाडल्याचा आरोप एका पीडित महिलेनं पत्रकार परिषदेत केलाय. या प्रकरणात वी मायग्रेट नावाच्या कंपनीसह काही एजंटांवर गंभीर आरोप करण्यात आलेत. पुणे पोलिसांकडून तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. या पीडित महिलेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी. अनेक युवतींचं स्वप्न असतं की परदेशात जाऊन नोकरी करावं. या स्वप्नाच्या आड, या स्वप्नांचा बाजार मांडणाऱ्या काही एजन्सी ज्या आहेत त्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वेळोवेळी अशा बातम्या ज्या आहेत त्या समोर येत असतात. तशाच पद्धतीने जे युवकांचं परदेशात जाण्याचं स्वप्न आहे त्या ठिकाणी नोकरी निमित्त याचाच गैरफायदा घेत पुण्यात देखील अशी एक कंपनी जी आहे ती सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरची एक युवती जी या संपूर्ण तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी परदेशात जाणार होती आणि जी गेली, मात्र तिथलं काही भयान वास्तव जे आहे ते तिने अनुभवलं. ते जे आहे ते वास्तव आता आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी स्वतः ती तरुणी आपल्या सोबत आहेत. खर तर अनेकांचं स्वप्न असतं परदेशात नोकरीला जाण्याचं, जसं तुमचंही होतं. मात्र संपूर्ण हा जो प्रकार जो तुमच्या सोबत झालाय तो नेमका काय? नेमका प्रकार हा आहे की मला जॉबला नोकरीला जायचं होतं. तिने मला आमिष दिलं होतं की तू नोकरीला जा, पण तिथे मला पोहोचवलं. तिथे पोहोचल्यानंतर तिने माझी विक्री केली. विक्री जॉब तिने जे आमिष दिलं होतं किंवा जे मला प्रूफ दिले होते की जॉब लावून देणार, पगार मिळणार, पण तसं काही झालं नाही. वरून 3 महिन्यात तुझा हसबंड पण तुझ्यासमोर येणार, असं काहीच नाही झालं. म्हणून मी तिथून माझी सुटका घेऊन परत आली. तेव्हा त्यामुळे त्यांना पकडलं गेलं पाहिजे सगळ्यांना, म्हणून रात्रीलाच ते लोकांनी हे केलं होतं, पण ते तरी पळून गेले. एकच बाई सापडली, प्रतिमा भाटी. बाकी अमित कुमार झा, कपिल मिश्रा आणि अजय शेख पळून गेले. मग यांचा पण मेहनतीचा हे होऊन जातो ना, नुकसान होतं. काही मिळालं जात नाही. परत रेड करा, परत ते सुरू करणार आणि पळून जाणार. असा हा प्रकार नेहमी चालत आहे तिचा. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो 2024 पासून सुरू आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या परदेशात नोकरी करण्याच्या स्वप्नाआड अशा स्वरूपाचे काळे धंदे जे आहेत ते काही एजंटच्या माध्यमातून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यातूनच हे सर्व जे प्रकार आहेत ते आपल्या समोर येत असतात. आता पोलीस प्रशासनाने देखील जबाबदारी आणि या संपूर्ण घटनेचा भान लक्षात घेता यावर कारवाई करणं ही मागणी जी आहे ती आता सर्व स्तरातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे. राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या खऱ्या, पण त्यांना अर्थ खातं काही मिळालं नाही. आणि आता यावरूनच उलटसुलट चर्चा सुरू असतानाच अर्थ खातं राष्ट्रवादीचंच होतं आणि राष्ट्रवादीलाच मिळणार असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. अधिवेशनानंतर याचा निर्णय लवकरच होईल असं देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. त्यांनी नेमकी प्रतिक्रिया पण याच संदर्भात दिली आहे. अर्थ खातं हे राष्ट्रवादीचं होतं, राष्ट्रवादीला मिळेल. अमित शाह साहेबांनी सुद्धा तशी प्रकारचं भाष्य केलेलं आहे. आता लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे सगळे लोक हे गडबडीत आहेत. सगळं कर्जमाफी. सफाई कामगारांना 3 महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा संपलेल्या कंत्राटाला केवळ 6 महिन्यांची मुदतवाढ. प्रशासनाच्या कारभारावर स्थायी समितीवर आरोप.
31 ऑगस्ट नंतर पुन्हा मुदतवाढीचा प्रश्न. शिक्षण विभागांतर्गत सफाई कामगार उपलब्ध करून देणाऱ्या कंत्राटदारांची मुदत संपल्यानंतर कामगारांना 3 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. या पार्श्वभूमीवर 9 कंत्राटदारांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र 6 महिन्यांपूर्वी संपलेल्या कंत्राटाला केवळ 6 महिन्यांचीच मुदतवाढ दिल्यानं प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ज्या रनिंग मधल्या मुदतवाढीचे प्रस्ताव आहेत त्यापैकी हा एक सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव या ठिकाणी 3 महिन्याच्या मुदतवाढीकरता या ठिकाणी दिलेला आहे. कारण यामध्ये ठेकेदारांनी काही कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत द्यावं, ठेकेदारांनी जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं पोट घर हे त्या पगारावरती चालतं, त्यामुळं त्यांना वेळेत पगार मिळणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हे आपण जर सचिव डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून जर हा प्रस्ताव 2 महिन्यापूर्वी टेंडर झाला असतं तर त्यांना हा पगाराची वाट बघण्यासाठी वेळ आली नसती. तर त्यांना त्या देखील सूचना करण्यात आलेल्या आहे की जेणेकरून आपण कुठलाही प्रस्ताव असो अगोदर वेळेत संपायच्या अगोदर आपण त्याचं टेंडर काढावं, जेणेकरून कुठल्याही त्या कर्मचाऱ्याला साफसफाई कर्मचाऱ्याला पगारापासून. दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है, असं म्हणत राहुल गांधी यांनी नितीन गडकरींवर निशाणा साधलाय. E20 वरून राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केलाय. का जो मामला है ये बहुत बड़ा इशू है. नॉर्मली हम कहते हैं कि दाल में कुछ काला है, मगर ये दाल ही काली है. Brothers and sisters, this is a matter of sequencing. In any campaign, we have to decide the sequence of affairs. Our problem right now is that there is so much corruption that there's a huge line in what we have to sequence. Don't worry, this issue, we're going to take it up in a massive way, because this is destroying people's cars, destroying people's scooters, destroying people's lives, and literally is stealing directly from them. तिवसाचे पुढील आमदार रविराज देशमुखच असं स्टेटमेंट रवी राणा यांनी केलं. आणि यामुळे आता तिवसा मतदारसंघाच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. राणांकडून रविराज देशमुखांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आल्यानं यावर अनेकांनी आता अक्षरशः प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली आहे. आणि रवी राणांच्या या वक्तव्यानं या चर्चांना आता उधाण आलंय. लढला पाहिजे असा लढवय्या नेता म्हणजे रविराज भाऊ आहे. आणि मला असं वाटतं की या दिवसानिमित्त मी एवढंच सांगेन की मी जे भाग्य बोलतो ते नेहमी सत्य होत असते. दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रवी राणा करणार आहे. आणि त्या बदल्यामध्ये प्रामाणिक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो विश्वासाने भारतीय जनता पार्टी सोबत शून्यापासून जुळलेला आहे, काम करत आलेला आहे. आणि मला माहित आहे की दिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते त्यावेळेस त्यांची तिकीट कापण्याचं काम सुद्धा निघलं. आणि मी याच्यासाठी घाबरत नाही, खरा बोलणारा मानतो. आताच मुख्यमंत्र्यांशी बोललो मी की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांनी मंजूर करून दिला, केंद्रामध्ये मान्यता करून दिल्या. त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मी आणि नवनीत राणांनी आता 20-25 मिनिटं आधी स्वतः बोलून त्यांचे आभार व्यक्त केले की अमरावती जिल्ह्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मान्यता रविराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दिली. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद. पुणे नाशिक रेल्वेसाठी जुन्या मार्गाचीच मागणी. झारीतील शुक्राचार्य कोण असा सवाल आता खासदार अमोल कोल्हे यांनी विचारलाय. काकोडकर समितीनंतर रेल्वे मार्गावर नवे प्रश्न निर्माण झाले. नारायणगाव संगमनेर मार्गाचाच कोल्हेंचा आग्रह आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात GMRTचे आक्षेप समजून घेण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना
नेमकं झारीतील शुक्राचार्य कोण आहेत असा सवाल विचारला. त्याचबरोबर हा रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गानेच करण्याची मागणी केली. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये जीएमआरटीचे ऑब्जेक्शन्स समजून घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून खरं तर आभार मानतो. आणि या सगळ्या निमित्तानं जे प्रश्न निर्माण होत आहेत या प्रश्नांच्या अनुषंगानं खरं तर आजचा व्हिडिओ की नेमके झारीतले शुक्राचार्य कोण आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता ही खरं तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली, परंतु MRIDC ची मुळाची स्थापना झाली 2014 ते 2019 माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्री असताना MRIDC महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याची खरं तर ही स्थापना झाली होती आणि त्याचं पूर्ण मॅन्डेट पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं हे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला हे देण्यात आलं होतं. 2018 मध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा DPR बनला. 2019 मध्ये मला शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मी याचं सादरीकरण दिलं आणि त्यानंतर स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या प्रकल्पाला फार महत्वाची अशी गती दिली होती, फार महत्वाची अशी चालना दिली होती. यामध्ये टोरंट पॉवर विरोधात 31 ऑगस्ट पासून चक्रीभूक आंदोलन. भिवंडीकर न्याय मंचाचा टोरंट विरोधात एल्गार. टोरंट पॉवर हटवा चक्रीभूक आंदोलनाची घोषणा. वीज बिल मीटर प्रश्नी टोरंट विरोधात मोठं आंदोलन. टोरंट विरोधात नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं केलं आवाहन. देखिए 31 अगस्त 2026 से भिवंडीकर न्याय मंच ने तय किया है कि एक संवैधानिक अधिकार के माध्यम से हम आंदोलन में जा रहे हैं. भिवंडी टोरेंट गो बैक आंदोलन का नाम है और ये सत्याग्रह भिवंडी प्रांत कार्यालय के सामने शुरू होगा. हम आने वाले 10 दिन के भीतर भिवंडी शहर के सभी पॉलिटिकल पार्टी के अध्यक्ष, सभी सामाजिक संस्था के नेतृत्व के साथ में एक संयुक्त बैठक, पत्रकारों के साथ संयुक्त बैठक रखेंगे ताकि यह आंदोलन क्योंकि लंबा खींचेगा और सरकार को अगर अपनी बात मनवाना है तो हमें यह आंदोलन बहुत अच्छी तरीके से करना पड़ेगा. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. रायगडच्या वरंदा घाटात सततच्या पावसामुळे चिखलाचा विळखा. वाहन चालकांची तारेवरची कसरत. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची वाहन चालकांची मागणी. धाराशिव परांडा शहरात 2 गटात तुंबळ हाणामारीची घटना. शहरात तणावाचं वातावरण. पोलीस बंदोबस्तात वाढ. नांदेड पावडेवाडी नाका येथे मनपाची कारवाई. मालमत्ता धारक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद. काही काळ परिसरात तणावाचं वातावरण. बीडच्या अंबाजोगाईजवळील जोगाईवाडी MIDC मध्ये भीषण आग. गादी आणि पत्रावळी कारखाना खाक. कोयना धरणाचे दरवाजे 2 फुटांनी खुले. कोयना नदीपात्रात 13,894 क्युसेक विसर्ग सुरू. केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी नवा चेहरा कोण? नंदन निलेकणींच्या नावाची चर्चा. पृथ्वीराज चव्हाणांचं ट्विट चर्चेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरूनही राजकीय हालचालींना वेग. भरत गोगावले यांच्या नावाची जोरदार चर्चा. बुलढाण्यातील खामगाव शेगाव पालखी मार्गाची दुरवस्था. लाखो भाविकांच्या मार्गात काटेरी झुडपांचा अडथळा. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण. खेड बस स्थानकात नागरिकांचा संताप. एसटी प्रवासात विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा आरोप. कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना उपनेते संजय कदम आक्रमक. आणखी काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.